ख्रिस्तामध्ये जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांनो, यहुदी समाज, त्याची प्रथा, जर आपण याचा इतिहास पाहिला तर जुन्या करारामध्ये आपल्याला स्पष्ट दिसते की यहुदी समाज पुरुष प्रधान, म्हणजेच पुरुषांना महत्वाचं स्थान दिलं गेलेलं होतं, तर स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जात होतं. लहान मुलांना इतकासा वाव नव्हता किंवा जास्त पसंती नव्हती. आणि म्हणूनच जुन्या करारामध्ये आपण वाचतो, नेहमी पुरुष हे उच्च स्थानावरती गेलेले आहेत हे आपल्याला समजते. मात्र स्त्रियांना तितकासा वाव नव्हता. परंतु प्रभू येशूच्या येण्याने हे चित्र पूर्णपणे पालटलं, बदललं. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने जे यहुदी समाजामध्ये रीतिरिवाज होते, ते रीतिरिवाजच्या पलीकडे जाऊन वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जणू काही या लोकांना बंदिवाद पासातून मुक्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने प्रयत्न केलेले आहे. विशेष म्हणजे स्त्रियांना महत्वाचं स्थान दिलेलं आहे. आपल्या 72 शिष्यामध्ये त्यांनी काही स्त्रियांचा देखील समावेश केला होता. त्याचप्रमाणे विविध स्त्रियांना मिशन कार्यासाठी पाचारण करून त्याने स्त्रियांना देखील अग्रस्थान दिलेलं होतं. त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी त्याचं विशेष असं प्रीती होती, प्रेम होतं. आणि म्हणून आजच्या शुभ वर्तमानामध्ये परत एकदा प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम, लहान मुलाविषयी प्रेम हे आपण पाहत आहोत. ज्याप्रमाणे लहान मुलं, आई वडील लहान मुलांना घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताकडे आशीर्वाद घेण्यासाठी येत आहेत, मात्र शिष्य त्यांना दटावत आहेत. शिष्य का दटावत आहेत? कारण स्त्रियांना आणि लहान मुलांना जास्त वाव नव्हता, महत्वाचं स्थान नव्हतं. आणि या क्षणाला जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पाहतो की लहान मुलांना त्याच्याकडे येण्यापासून अडवलं जात आहे, त्याच्यापासून दूर केलं जात आहे, शिष्य त्यांना दमदाटी करत आहे, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला वाईट वाटते आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना जवळ घेतो, लहान मुलांना व्यंगेत पकडतो व सांगतो की या लहानाला तुम्ही तुच्छ लेखू नका, कारण स्वर्गाच्या राज्याची तुलना आज लहान मुलाशी केलेली आहे. का? म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या लहान मुलांना स्वर्ग राज्यामध्ये जाण्यासाठी प्रथम स्थान देतात. का? म्हणून एवढ्या मोठ्या स्वर्ग राज्याची तुलना या लहान मुलाशी केली जात आहे. त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. एक म्हणजे लहान मुलं म्हणजे नम्रतेचेच प्रतीक. नम्रता जिथे आहे तिथे स्वर्गाचं राज्य आपोआप खुलं होते. ज्या व्यक्तीकडे नम्र आहे, जी व्यक्ती नम्र होण्यासाठी तयार असते, त्या व्यक्तीला परमेश्वर उंच करत असतो. आणि म्हणून स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी जी महत्वाची किल्ली असते ती म्हणजे नम्रपणा. त्याचप्रमाणे एकमेकांना मदत करण्याची प्रथा, एकमेकांना मदत करण्याची सवय, किंवा मनामध्ये राग न ठेवणे, मनामध्ये द्वेष न ठेवणे, तर एकमेकांना क्षमा करून प्रत्येक क्षण आनंदाने कसा जगता येईल हे लहान मुलं आपल्याला शिकवत असतात. आणि हेच खरं देवाचं राज्य आहे. देवाचं राज्य म्हणजे काय? तिथे नम्रता आहे, जिथे प्रेम आहे, जिथे शांती आहे, तिथे बंधू प्रेम आहे, ते आहे देवाचं राज्य. आणि जेव्हा जेव्हा लहान मुलगा आपल्या समोर उभा राहतो, तेव्हा संपूर्ण देवाचं राज्य त्या लहान मुलामध्ये जणू काही खाली आलेलं आहे, लहान मुलामध्ये फुललेलं आहे, हे आपल्याला दिसून येत आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, कदाचित तुम्ही त्या लहान मुलामध्ये देवाचं राज्य पाहत नसाल, परंतु मी पाहत आहे. आणि म्हणून आज लहान मुलांना मी तुमच्यासमोर उभे ठेवून त्या लहान मुलाच्या प्रमाणे तो एक स्वाभाविक जो स्वभाव आहे तो ग्रहण करण्यासाठी पाचारण करत आहे. आणि तो स्वभाव म्हणजेच नम्रपणा, तो स्वभाव म्हणजेच एकमेकांबरोबर चांगले जीवन जगून, चांगले संबंध ठेवून प्रत्येक क्षण आनंदाने जगण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्या सर्वांना पाचारण करत आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की स्वर्गाचे राज्य इथे नाही, तिथे नाही, तर आपल्यामध्ये आहे. लहान बाळ पण आपल्यामध्ये आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये ते लहान बाळ लपलेलं आहे. फक्त आपल्याला त्याला जागृत करायचं आहे, आपल्याला त्याला बाहेर आणायचं आहे. ते लहान बाळ कदाचित नम्रतेच्या स्वरूपात येऊ शकतो, त्या बंधुप्रेमाच्या स्वरूपात येऊ शकतो, किंवा त्या आनंदाच्या स्वरूपात येऊ शकतो. परंतु आपण दुःखामुळे, आपण त्या कष्टामुळे, अहंकारामुळे ते सर्व क्षण लपवून किंवा दडवून ठेवलेले आहेत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, ते क्षण बाहेर काढा, लहान मुलाला बाहेर काढा, म्हणजे स्वर्गाचं राज्य तुमच्या जीवनामध्ये फुलणार आहे. परत एकदा ते लहान बाळ आपण आज शोधण्याचा प्रयत्न करूया. विशेष म्हणजे प्रत्येक क्षण आनंदाचा जगण्याचा प्रयत्न करूया. आणि नक्कीच स्वर्गाचे राज्य काय आहे त्याचा जिवंत अनुभव आपल्या सर्वांना नक्कीच येईल.